हॅलो एव्हरीवन, जेईचा पेपर 22 तारखेपासून चालू होतोय. अगदी छान प्रिपरेशन तुम्ही केलेलं असणार. 2 वर्ष अगदी जबरदस्त मेहनत घेऊन ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तो दिवस तुम्हाला 22 तारखेपासून बघायला मिळणार. 3 तासाचा पेपर, आणि त्या 3 तासाच्या पेपरमध्ये आपण जे काय 2 वर्षामध्ये मेहनत केलेली आहे, अगदी काबाड कष्ट केलेले आहेत, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीचा दिवस तुम्ही केलेला आहात, आणि जी काय मेहनत केली आहे त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं बळ द्यायचं काम जे आहे ते तुम्हाला ह्या 3 तासांमध्ये करायचं आहे. हे 3 तास तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे आहेत, आणि या 3 तासावरच तुमचा डिपेंड असणार आहे फ्युचर काय असणार आहे. साहजिकच आहे, जवळपास 9 ते 10 लाख मुलं एक्झाम देणार आहेत, पण त्या 9 ते 10 लाख मुलांचा आपण विचारच करायचा नाही आहे. आपण विचार कोणाचा करायचा आहे? आपली कॉम्पिटिशन फक्त आपल्यासोबत आहे, बाकी आपण कोणाशीही कॉम्पिट करायचं नाही आहे. तर तुमची कॉम्पिटिशन वाढवणं तुमच्यासोबतच आहे, डोक्यात ठेवा तुम्ही अगोदर. जे काही 3 तासामध्ये तुम्ही करणार आहात त्याच्यावर तुमची लाईफ डिपेंड आहे. त्यामुळे हे 3 तास तुम्ही जगायचे आहेत, प्रेशर अजिबात घ्यायचं नाही आहे. जे काही तुम्ही मेहनत केलात त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं रंग येणार तुमच्या ह्या 3 तासामध्ये. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो या 3 तासामध्ये बाळांनो तुम्ही काय करणार आहे. म्हणजे आपला एक छोटासा अभिनव फॉर्म्युला आहे, आणि तो छोटासा अभिनव फॉर्म्युला वापरून जर तुम्ही एक्झाम दिलात तर तुम्हाला नक्की 100% म्हणून तुम्ही यश मिळणार. काय करायचं आपण या अभिनव फॉर्म्युलामध्ये नेमकं? तर 3 तासाचा पेपर आहे, म्हणजे 180 मिनिटाचा बाळांनो पेपर आहे. तुम्ही छानपैकी जे काही डिसिप्लिन्स फॉलो करून तुम्ही जाणार आहात सेंटरवरती, ते सगळे फॉर्मॅलिटी सगळ्या पूर्ण करणार आहात. तुम्ही त्या पीसी समोर जाऊन बसणार आहात, तिथे तुमचं नाव पडलेलं असेल आणि पूर्ण सगळी स्क्रीन समोर असेल. साहजिकच आहे, मनामध्ये थोडी हुरहुर असणार आहे, धडधड वाढलेली असणार आहे, कारण आपण फर्स्ट टाइम असा पेपर देणार आहे ज्याच्यावर आपलं लाईफ डिपेंड आहे. पण थोडंच एक 5 मिनिटासाठी काय असं ना, आपण डोळे बंद करून थोडंसं मेडिटेशन करा, की एवढंच सांगायचं की देवा, मी पूर्ण 2 वर्ष अगदी मनापासून प्रयत्न केलेले आहेत, जबरदस्त मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे हे 3 तास जे आहेत, हे 3 तास माझ्या आयुष्यामध्ये अगदी सुवर्ण क्षण असणार आहेत. हे फक्त तुम्ही डोळे बंद करून ते मेमराईज करायचं आहे, थोडंसं मेडिटेशन करायचं आहे. आपण फक्त एवढंच सांगायचं, वारंवार तेच सांगायचं, येणारा पेपर सगळ्यात सोपा असणार आहे आणि त्या पेपरमध्ये मला यश मिळणार म्हणजे मिळणार. हे फक्त 5 मिनिटासाठी. जेव्हा तुमचा पेपर चालू होईल, साहजिकच आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तुम्हाला 75 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. वेळ आहे तुमच्याकडे 180 मिनिटं, म्हणजे जवळपास बाळनो 2.5 मिनिटासाठी एक क्वेश्चन असं इक्वेशन आहे. त्या 2.5 मिनिटासाठी एक इक्वेशन हा तुम्ही टेन्शन घेऊच नका म्हणतोय मी. कारण बाळांनो, प्रश्नांची किंवा उत्तरांची परीक्षा नंतर असते, पहिली परीक्षा असते तुमच्या कॉन्फिडन्सची. तिथं जाऊन तुम्ही सवय असते आपल्याला फिजिक्स पहिल्यांदा ओपन करायचं, 1 2 3 4 5 6 सगळी क्वेश्चन सोडवायला जायचं. तसं अजिबात करू नका, कारण जर पहिले 2-3 क्वेश्चन जर टफ वाटले तर पूर्ण आपला मोराल डाऊन होतोय, कॉन्फिडन्स लूज होतोय. त्यामुळं कॉन्फिडन्स लूज अजिबात करायचं नाही आहे. यासाठी एक छोटासा अभिनव फॉर्म्युला आपला असा आहे. मगाशी म्हणत होतो मी 180 मिनिटांमध्ये 75 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे 2.5 मिनिटाला एक क्वेश्चन आहे. आपण काय करा, पहिली 10 मिनिटं जे ती पहिली 10 मिनिटं तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे 75च्या 75 क्वेश्चन फक्त नजरेखालनं घालायचे आहेत. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर जनरेट झाल्यानंतर क्वेश्चन पहिला असणार स्क्रीनवरती, नेक्स्ट 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 करत जायचं आहे. आणि फिजिक्स केमिस्ट्रीचा मॅथमॅटिक्सचं तुम्ही काय करा, समजा फिजिक्सचं तुम्ही ओपन केलेलं आहात, त्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन दिसत आहेत त्या 25 क्वेश्चन जे तुम्ही अटेम्प्ट करणार आहात, म्हणजे त्या 25 क्वेश्चनमध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक 2 क्वेश्चन 3 क्वेश्चन 4 क्वेश्चन जे काही तुम्हाला अगदी बघितल्या सुटतात असे क्वेश्चन फक्त नोटपॅडवरती लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 सोपा वाटतोय, क्वेश्चन नंबर 8 सोपा वाटतोय, क्वेश्चन नंबर 10 सोपा वाटतोय, तर तेवढे क्वेश्चन फक्त नोट करून घ्यायचे आहेत. फिजिक्स झाला, लगेच केमिस्ट्री जा. केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला 25 क्वेश्चन जे ओपन होणार आहेत त्या 25 क्वेश्चनमध्ये तुम्ही सेम तसं करा. त्या केमिस्ट्रीच्या 25 पैकी तुम्हाला 2 येऊ देत, 3 येऊ देत, 5 येऊ देत, 10 येऊ देत, पण असे क्वेश्चन पाहिजे ज्या क्वेश्चनवरती तुमचा जबरदस्त कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे ते क्वेश्चन पहिल्यांदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. फिजिक्सचे 2-3 क्वेश्चन असतील, 4 असतील, काय असेल ते. केमिस्ट्रीचे घ्या, मॅथमॅटिक्सचे घ्या. म्हणजे 10 मिनिटं तुमची पहिली फक्त क्वेश्चन पेपर रिडिंगला जाणार आहेत. त्याचा फायदा काय होतोय, तुम्हाला लेवल ऑफ क्वेश्चन पेपर कळतोय, म्हणजे काय लेवलनं पेपर सेट केलेला आहे. सोपा असेल तरी सुद्धा चांगलंच आहे, अवघड असेल तरी सुद्धा चांगलंच आहे. कारण सांगतो बाळांनो, अवघड पेपरला मार्क कमी होतील, पर्सेंटाइल वाढतात. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. पेपर कसा आहे, व्हॉट एव्हर द पेपर इज, जो तुमच्या वाटाला पेपर आलाय त्या शिफ्टला सगळ्यांच्या वाटाला तोच पेपर आलाय, आणि त्या शिफ्टवर डिसाईड होणार आहे तुमचा रँक काय असणार आहे, तुमचं पर्सेंटाइल काय असणार आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. पेपरची लेवल काय, फक्त तुम्हाला कळू देत की माझा स्ट्रॉंग एरिया कुठला आहे, फिजिक्समध्ये कुठला आहे, केमिस्ट्रीमध्ये कुठला आहे, मॅथमॅटिक्समध्ये कुठला आहे, ते तुम्ही क्वेश्चन ऑलरेडी लिहिलेले असणार आहेत. 10 मिनिटं संपली पहिली की लगेच काय करायचं,
तुमचा स्ट्रॉंग एरिया समजा फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे किंवा मॅथमेटिक्स आहे, तर त्या स्ट्रॉंग एरियामधले जे तुम्ही क्वेश्चन नोट केले आहेत ते पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घ्या. ते क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल एक एक क्वेश्चन सुटत गेला की कॉन्फिडन्स वाढत जातोय, आणि कॉन्फिडन्स वाढत गेल्यानंतर मग तुमचा उरलेला पेपर सुद्धा तुम्हाला सोपा वाटायला लागतोय. जर तुम्ही उलटं केलात, समजा 2 क्वेश्चन 3 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलात सिरियली, आणि जर 2-3 क्वेश्चन जरी अवघड वाटले, मोराल डाऊन होते वाणू. आणि मगाशी म्हटलं जसं मी, प्रश्नोत्तराची परीक्षा नंतर असते, पहिले असते कॉन्फिडन्सची. त्यामुळे पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये कॉन्फिडन्स गेन करायचा आहे. आणि तो कॉन्फिडन्स गेन कसा होणार आहे, तर या अभिनव फॉर्म्युलानं होणार आहे. त्यामुळे पहिलं तुम्ही ते काम करायचं. ते झाल्यानंतर मग तुमचा समजा स्ट्रॉंग एरिया केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, तर त्या स्ट्रॉंग एरियामधले मग बाकीचे क्वेश्चन जे ते बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. आणि तिथं पण तेच करायचं, इझी टू हार्ड असंच आपण जायचं आहे. आणि तसं केल्यानंतर बाळांनो तुम्हाला 100% क्वेश्चन पेपर सोपा जाणार म्हणजे जाणार, तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळं हा होता आपला छोटासा एक अभिनव फॉर्म्युला. हा अभिनव फॉर्म्युला वापरा तुम्ही आणि तुम्हाला 100% यश मिळणार. फक्त माझ्या अभिनव परिवाराकडून तुमच्या ज्या आता जेईची एक्झाम असणार आहे, त्या जेईची एक्झामसाठी आमच्या टीमकडून भरभरून शुभेच्छा. जा आणि अगदी खतरनाक पेपर सॉल्व्ह करा. म्हणजे इतक्या जबरदस्त पेपर सॉल्व्ह करा, म्हणजे ते 3 तास तुमच्या आयुष्यातले कोणी काढून घेऊ शकत नाहीये. त्यामुळे त्या 3 तासामध्ये जबरदस्त कॉन्फिडन्सनं तुम्ही पेपर द्या. यश तुमचंच आहे.